त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. मंगलं कौशलेन्द्राय, महनीय गुणाब्धये. चक्रवर्ती तनूजाय, सार्वभौमाय मंगलम. वेद वेदांत वेद्याय, मेघश्यामलमूर्तये. पुंसां मोहनरूपाय, पुण्यश्लोकाय मंगलम. विश्वामित्रान्तरंगाय, मिथिलानगरीपते. भाग्यानां परिपाकाय, भव्यरूपाय मंगलम. पितृभक्ताय सततं, भ्रातृभिः सह सीतया. नन्दिताखिललोकाय, रामभद्राय मंगलम. त्यक्तसाकेतवासाय, चित्रकूटविहारिणे. सेव्याय सर्वयमिनां, धीरोदयाय मंगलम. सौमित्रिणा च जानक्या, चापबाणासि धारिणे. संसेव्याय सदा भक्त्या, स्वामिने मम मंगलम. दंडकारण्यवासाय, खरदूषणशत्रवे. गृध्रराजाय राजाय भक्ताय, मुक्तिदायास्तु मंगलम. सादरं शबरी दत्त, फलमूलाभिलाषिणे. सौलभ्य परिपूर्णाय, सत्वोद्रिक्ताय मंगलम. निर्माणस्थळ गौतमी परिमहाकृष्णातिरीजो वसे. माया संगनसे प्रपंचही नसे, आशा दुराशा नसे. ज्याला उत्तम रामदास म्हणती, त्रैलोक्य वंदितसे. ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा, बद्धास तारी तसे. ऐसा वस्त्रे हुरमुजी भरजरी पटकुळे, माथाची राही वसे. काया सुंदर गौरवर्ण विलसे, भाळी अवाळू असे. स्वामींचा कविता समुद्र अवघा, कल्याण लिही तसे. ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा, बद्धांस तारी तसे. ज्याची पूर्ण समाधी सज्जन गडी, गुप्त प्रकारे असे. पादुकांवरी शेष शोभत असे, दोन्हीकडे आरसे. ज्याची पुण्यतिथी सुदीन नयनी, उत्साह होतो असे. ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा, बद्धास तारी तसे. जेणे सात्विक राजस तिनी, आत्मस्थिती आटले. वेदांत बुद्धीचे प्रभाव अवघे, जेणे निराकरणिले. विज्ञाने भवसिंधू पार तरला, जिंकोनी साही धुरा. ऐसा सद्गुरु रामदास विलसे, जो निस्पृहा चातुरा. ज्याची गाढ उपासना जरी असे, जाणे अयोध्यापती. नेणे त्याहुनी अन्य दैवत असे, ऐशी जयाची स्थिती. ज्याचा गुप्त विचारही परी असे, नारी नरांले कुरान. ऐसा सद्गुरु रामदास विलसे, जो निस्पृहा चातुरा. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी.
तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी, जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ राम श्रीराम, जय राम जय जय राम. समर्थांचं एवढा काव्याचा समुद्र आहे, सागर आहे. सगळे स्तंभित होऊन जातात. आणि परवाच आम्ही एका गेट टुगेदरला जमलो होतो आणि तिथे समर्थांनी लिहिलेलं रामायण आहे हे ऐकल्यावर सगळे आश्चर्यचकित झाले आणि सगळ्यांना त्याचं कौतुक वाटलं की आम्हाला हा ग्रंथ कधी पाहायला मिळेल, कुठे पाहायला मिळेल. तर आपण इतके भाग्यवान आहोत. गेली 3 वर्ष आता आपण अरण्यकांडाचा म्हणजे अरण्यकांडापर्यंत पोहोचलेले आहोत. सगळा आस्वाद घेतो आहोत. भाग्यवान आपण सगळेच आहोत. मागच्या वेळेला शूर्पणखेचा जो अवमान झाला किंवा तिची जी लक्ष्मणाने आणि रामाने अगदी दुर्दशा करून टाकलेली आहे आणि तिनं खराला जे वाकताडन केलं, म्हणजे खरानं तिला पाठवलेलं होतं, पण ते शूर्पणखेची तशी अवस्था पाहून खर खूप बेभान झालेला होता आणि जणू त्याच्यावर अनर्थ कोसळलाय असं त्याला वाटायला लागतं. आणि तो रामाला म्हणतो की ही माझी इतकी लाडकी बहीण आहे, माझ्या आवडत्या अशा बहिणीची तू अशी अवस्था करून टाकलेली आहेस, ती रडती आहे आणि हे तुला शोभत नाही आहे. ती माझी भक्त आहे आणि तिचं म्हणणं तू मानलं नाहीस तरी माझ्याकडून आता जिवंत राहशील अशी काही अपेक्षा करू नकोस. आता जे पुढचे 10 सर्ग आहेत बघा, खराला मारण्यासाठी 10 म्हणजे 9 सर्ग गेलेले आहेत. आता त्याचा आपल्याला जसा होईल तसा आपण घेऊया, आढावा घेऊया. आणि मी एक रक्षक असताना, मी एवढा समर्थ भाऊ असताना माझ्या बहिणीची अशी अनाथासारखी अवस्था तू करून टाकलीस, हे त्याला खूप संताप आलेला आहे, खूप त्रास झालेला आहे आणि आता तो युद्धाला निघतोय अशी आजपासून आता सुरुवात आपल्याला ऐकायची आहे. किंवा आता तसा हा अरण्यकांडाचा भाग म्हणलं तर फार कथानक घडत नाही आहे, पण ह्या ज्या सगळ्या घटना घडत आहेत ह्या आपल्याला सविस्तर ऐकायला मिळत आहेत, खोलात आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येकाचं चरित्र किंवा प्रत्येकाचे ज्याला आपण व्यक्तिचित्रण हे समर्थांनी अर्थातच वाल्मिकींनी जे उभं केलेलं आहे ते ऐकून आपल्याला डोळ्यासमोर ह्या सगळ्या घटना घडतात. आणि मागच्या वेळेला म्हटलं होतं मी की आता पंचवटीच्या भागात आलेले आहेत, म्हणजे आपल्या भागात हे आलेले आहेत, राम लक्ष्मण सीता आलेले आहेत आणि तिथे घडणाऱ्या घटना. आता नाशिकला पुन्हा हे पण आहे संगम, मोठा महाकुंभाचा दुसरा एक अनुभव सगळ्यांना येईल. त्या निमित्तानं सगळेजण येतात आणि आवर्जून ह्या गोष्टी आपल्याला जवळून पाहायला मिळतात, म्हणून फार कौतुक वाटते. आज मला रामायण निरूपण करण्याची अशोककांनी संधी दिली. रोहिणीताईंनी सुशाही दिलेले अनुभव सगळी त्यात छान सांगत असतात आणि ज्योत्स्नाताईंनी अतिशय गोड आणि मधुर आवाजात राम हे म्हणलेले आहेत, मनाचे श्लोक म्हटलेले आहेत. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. खरं म्हणजे यात माझ्या बुद्धीचं किंवा कशाचंच काही कौशल्य नाही आहे, ही सगळी समर्थांची देणगी आहे. त्यांनी वाल्मिकींचं ऋण पाहिलेलं आहे, पण वाल्मिकी स्तवनही त्यांनी रचलेलं ऐकलेलं आहे की प्रत्येकाबद्दल ऋण हे व्यक्त करायलाच पाहिजे. तर या सर्वांचं ऋण आपल्यावर आहे, आपल्याला ही संधी मिळालेली आहे. तर प्रथम श्रीरामांना वंदन करूया, लक्ष्मण सीतामाईला वंदन करूया, हनुमंताला वंदन करूया आणि श्री समर्थांना साष्टांग वंदन करून पुन्हा तुम्हा सर्वांना मनापासून परमात्म्याला, आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या या भागाची प्रारंभ करते. एकदम सुरुवात केली आणि लक्षातच नाही की आपण पहिला जो आहे उपचार हा आवश्यकच असतो प्रत्येक, कारण श्रोते नसतील तर वक्त्याला काहीच नाही. आणि म्हणून ज्ञानदेवानी सुद्धा श्रोत्यांना खूप विनवणी केलेली आहे. श्रोत्यांचंच खरं श्रेय आहे. इथे जर वक्ता श्रोताचं दुर्लभ हा असंच म्हणावं वाटतं. म्हणजे वक्ता एक वेळा आज बोलणारे खूप आहेत, पण सांगणारे असले तरी ऐकणारे खूप कमी असतात
आणि त्या दृष्टीनं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देते. आता हा खरं युद्धाला निघालेला आहे. त्याचं नावच छान आहे, खरं. खरं आहे तो. आणि अतिशय सुंदर असं आता त्याचं वर्णन पुढं आपल्याला ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. शूर्पणखेच्या द्वारा हा जो अन्याय झालेला आहे तिच्यावर असं तिला वाटतंय. आणि शूर्पणखेच्या द्वारा अपमानित झालेल्या या शूर खरानं तिचा अपमान म्हणजे नकळत त्याचा अपमान आहे. त्याचा अपमान म्हणजे नकळत रावणाचा अपमान आहे. कारण एवढे पराक्रमी स्वतःला समजणारे राक्षस आणि त्यांच्या बहिणीची अशी विटंबना व्हावी हे कोण सहन करेल. आता तेच याला कारणीभूत आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांना मात्र आम्हीच बरोबर, आम्ही वागतोय हेच चांगलं आहे असं मानत असतं. तर त्या शूरवीर खरानं राक्षसीला अत्यंत कठोर वाणीनं तो बोलतोय की तुझ्या अपमानामुळं मला भयंकर क्रोध आलेला आहे. तो राग आल्यानंतर बघा हे माणूस आवरूच शकत नाही आणि आपल्या दुष्कृत्यामुळं तो लवकरच आपल्या प्राणांना मुकेल. म्हणजे रामाचं दुष्कृत्य आहे असं त्याला वाटते. आपले अश्रू आवर, तिला तू समजावून देतोय, तू आता शांत राहा, दुःख आणि संभ्रम सगळा सोडून दे. आजच मी रामाला आणि त्याच्या भावाला यमसदनाला पाठवतो. एवढी त्यांची ताकदीची जी अहम आहे त्याच्यामुळं त्याला असं वाटतं की मी आजच्या आज त्या दोघांचा नायाट करू आणि यमसदनाला पाठवतो. त्याचे क्षीण होत असलेले प्राण उद्याचा उगवणारा सूर्यसुद्धा पाहू शकणार नाही आणि तू आजच या रामाचं उष्ण रक्त पिशील. त्यांची अगदी प्रतिज्ञा म्हणजे अशी प्रचंड आहे. अद्य रामसह भ्रात्रा नयामी यमसादनम. आजच मी यमसदनाला त्याला रामाला आणि त्याच्या भ्रात्याला पाठवतो. आता हे एवढा आनंददायक, अगदी 2 शब्दसुद्धा मोलाचे असतात. हल्लीच्या काळात असं व्हायला पाहिजे, एखाद्यानं अपमान केला तर आपल्या सगळ्यांनाच असा राग आला पाहिजे आणि मग ज्याचा अपमान होतो, एखादी स्त्री असेल, कुणी पुरुष असेल, भाऊ असेल, जे असतील, तर त्यांना दिलासा देणं महत्त्वाचं आहे. आणि ते आता खरं अगदी देतोय बरं. आणि मग त्याचं ते आनंददायक आणि उत्साह वाढवणारं बोलणं ऐकलं की शूर्पणखेला खूप आनंद झाला आणि आपल्या तेजानं लखलखणाऱ्या पराक्रमी भावाचं पुन्हा पुन्हा ती कौतुक करायला लागली. मग ते शूर्पणखेचं कर्णमधुर बोलणं ऐकून दूषण नावाचा जो सेनापती आहे तोही तिथं आलेला आहे. आपण नेहमी बघा खरं दूषण हीच जोडी ऐकलेली आहे. त्यामुळं दूषण हा महत्त्वाचाच एक पात्र आहे याच्यातलं. 14,000 राक्षस त्यांच्याबरोबर आहेत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तो म्हणतो वर्तन करणारे आहेत. त्यांची कृत्य अत्यंत भयंकर आहेत, क्रूर आहेत. आणि मग त्यांचे वर्ण कसे आहेत तर निळसर राखाडी रंगाचे आहेत. लोकांवर वर्चस्व गाजवणारे, हिंसाच करणारे, केवळ हिंसा करणारे, मांसभक्षण करणारे, सामर्थ्यशाली, हवं ते रूप घेऊ शकणारे असे सगळे आहेत. आणि त्यांच्यामध्ये सिंहाप्रमाणे उग्र दर्पण असलेले, विशाल मुखाचे, कोणतंही कठीण कर्म करणारे असे हे सगळे आहेत. म्हणजे त्या सगळ्या राक्षस सेनेचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे समर्थांनी आणि वाल्मिकींनी. आणि त्यांच्यामध्ये सिंहाप्रमाणे उग्र दर्प असणारे, विशाल मुखाचे, कोणतेही कर्म करणारे असेही सगळे राक्षस आहेत. तेव्हा आता मृदुता सोडून दे, ताबडतोब व्रत सिद्ध करून इथं घेऊन ये आणि तसंच धनुष्यबाणही सज्ज कर. त्यांचे आश्चर्यकारक शक्ती असणारे जे बाण आहेत तेही रथात असू देत आणि तेजाची अशी धारदार तलवारी सिद्ध करा. सामर्थ्यशाली सैन्य, त्या अतिबलवान अशा आणि रणधुरंदर विनीत अशा रामाच्या समोर घेऊन जातो आणि त्याच्या पाहतो म्हणतो सगळं हे, त्याचा वधच करतो. आता हा दूषणही असा सरसावून आलेला आहे. उपस्थापय च क्षिप्रम रथम प्रासात धनुषिच शरांश्चित्रांश शक्तिश्च खड्गाय विमळाश्रितान् अग्रे निर्धातुमिच्छामि बलस्यास्य महाबळ वधार्थमलिनी तस्य रामस्य रणकोविदः. आता हे सगळं खरं बोललेलं आहे आणि
आता मी आताच्या आता निघतो आणि सगळं सज्ज होऊन आलेलं आहे. तर त्याच वेळेला दूषणानं त्याचाही सूर्यासारख्या रंगाचा तगडे घोडे असलेला जोडलेला असा शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला तेजस्वी रथ आणलेला आहे. आणि तो रथ मेरू पर्वताच्या शिखराच्या आकाराचा होता. कल्पना करा, सगळं वर्णन असं अतिभव्य आणि दिव्यच आहे. त्याचा वर्ण सोन्यासारखा होता, तप्तच म्हणजे तापवलेल्या सोन्यासारखा होता. सोन्यानं मढवलेला आणि वैडूर्य वगैरे सगळी रत्न जडवलेला. म्हणजे मला डोळ्यासमोर हे सगळं त्यावेळचं ऐश्वर येते की रथ म्हणजे आपल्याला आपण जे पाहतो ते अगदीच सामान्य रथ पाहत असतो. आणि पर्वतावरच्या झाडाच्या फुलांनी सजवलेला होता. आता आज आपण मिरवणुका पाहतोय, आता उद्या परवा हे आहे निवडणुका, त्यासाठी सगळ्या फेऱ्या आणि हे चाललेले आहेत. ते सजवून बिजवून जातात लोक नटून थटून. तर आता अगदी चंद्र सूर्यांच्या किरणाप्रमाणे तेजस्वी वर्णाचा आणि पक्ष्यांचे वेगवेगळे आकार कोरलेला, नक्षत्राप्रमाणे शोभणारा, म्हणजे ही वर्णनं त्यांची किती बारकावे त्यांनी सांगितलेली. आणि तो फडफडणारा रथ जो आहे, त्याच्यावर ध्वज जो आहे, शस्त्रास्त्रांनी खचाखच भरलेला तो रथ आहे. घुंगुरमाळा लावलेल्या आहेत त्याला आणि तगडे आणि उन्मत्त असे घोडे जोडलेले आहेत. अशा त्या रथावर खर चढला. म्हणजे डोळ्यासमोर सगळं चित्र येतं आपल्या. नुसतं हे काही वाचायलाच पाहिजे किंवा ऐकायलाच पाहिजे असं नाही आहे, पण हे बारकावे त्यांनी कितीच, वाल्मिकींना अगदी श्रेष्ठ आद्य कवी म्हटलेले, त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. आणि समर्थांनी तेच पुन्हा तंतोतंत लिहून काढताना स्वतःचे काही बदल केले. आता तो पराक्रमी राक्षस रथारूढ झाला आणि त्या दूषणानं त्याला पाहिलेलं आहे. दूषणही आपल्या लवाजब्यासह तिथेही आलेलं आहे. आणि मग सगळं रथ ढाल अस्त्र शस्त्र सगळं त्याच्याही संपन्न आहे, ध्वजानं संपन्न अशा विशाल सेनेकडे पाहून खरं आता सगळ्यांना उद्देशून म्हणतो, चला निघा, पुढे चला. भयंकर शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले ध्वज फडकवणारे, खवळलेल्या महासागरासारखे भयंकर आवाज करणारे असं ते राक्षस सैन्य नगराकडं निघाले. म्हणजे ते वनातनं निघालेले. आणि महापराक्रमी अशा राक्षस सैन्याला निघालेलं पाहून खरानंही लगेच त्याच्या मागोमाग आपला रथ सोडला. आधी सगळे सैन्य पुढं पाठवले, पुन्हा सेनापती लागतो, तो दूषण आहे. मग त्या तप्त सोन्याच्या रंगाप्रमाणे असलेल्या सुवर्णालंकारांनी सजलेले सगळे घोडे असलेले रथ सारथ्यानं खराच्या आज्ञेनुसार पुढे सोडले. आणि 14,000 राक्षस सैन्य हे सुंदर अशी वस्ती जिथं आहे, वसलेली वस्ती आहे, ती उद्ध्वस्त करण्यासाठी निघालेली आहेत. राक्षसांचं एकच तमोगुणांचं वैशिष्ट्यच आहे, चांगलं काही बघवतच नाही, चांगलं काही करवतच नाही, सगळं दुष्टपणा. मग त्या सैन्याकडं काय काय होती शस्त्र अस्त्र, त्यावेळची शस्त्रांचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे की लोखंडी मुदगर असायचे, हातोडे, भाले, धारदार परशू, अशी सगळी शस्त्र त्यांच्याकडं होती. आणि ते क्रौर्यामध्ये श्रेष्ठ होते, म्हणजे विक्रमामध्ये पराक्रमामध्ये नाही, पण क्रौर्य कोणाकडं तरी ह्या सगळ्या राक्षसांकडे. मग त्यांच्याकडे भिंडीमाला किंवा भिंडीमाला असे म्हणले, म्हणजे छोटा भाला किंवा हाताने फेकले जाणारे बाण किंवा मारता येईल अशी नळी, असे सगळी शस्त्र त्यांच्याकडं होती. आणि मोठ्या प्रमाणात धनुष्य, गदा, मोठमोठाली मुसळं, त्यावेळेला मुसळसुद्धा शस्त्रासारखं वापरलं जायचं बरं का, आपल्याला पूर्वी घरात असायचं. आणि अशी भयंकर शस्त्रास्त्र त्यांच्याकडं होती. त्यामुळं राक्षस सैन्य आणखीनच उग्र वाटायचं. शत्रूला भयभीत करण्यामध्ये ते अगदी काय म्हणू आपण, श्रेष्ठ होते. आणि ऐश्वर्य संपन्न असा खराचा रथ हा निघालेला येतात. त्याच्या आवाजानं सगळ्या दशदिशा उपदिशा सगळं व्यापून दणाणून गेलेलं होतं. त्या खराचा क्रोध अनावर झालेला आहे आणि त्याचा स्वर तर कठोर होताच. ते राक्षस कधी गोड बोलतील का हो, मधुर शब्दात नाही. आणि तो शत्रूच्या वधासाठी उतावळा झालेला होता. कधी याला मारतोय, तो म्हणतो ना आजच्या आजच या दोघांना यमसदनाला पाठवतो, ते गरम उष्ण रक्त त्या बहिणीला पाजायला त्याला द्यायचं. तर यमराजासारखा तो भयानक होता, वाटत होता.
त्याच्यानंतर गारांची वृष्टी करणारा मेघ जसा मोठमोठ्यानं गर्जना करतो तसा हा खर मोठमोठ्यांदा गर्जना करत सिंहनाद करत युद्धासाठी निघालेला आहे. सारथ्याला आदेश देतो, चल ताबडतोब, असं त्यांनी सांगितले. आता ही सुरुवात झालेली आहे. आज आत्ता फक्त आपल्याला आत्ता पहिल्यांदा त्याचा प्रारंभ आहे. पण आता काय असतं, कुठल्याही कार्याला जात असताना आपल्याकडं बघा पंचांग पाहण्याची पद्धत होती. दिवस नक्षत्र वेळ सगळं पाहून कुठलंही चांगलं कार्य शुभ कार्याला निघायचं असेल तर शुभ वेळ पाहूनच जायचं. हल्ली लोक म्हणतात त्याला काय काही नाही, पण पुढं काय होणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. तशी खराची अवस्था झाली की लक्षात मनात आलं की तो निघालेला आहे, पण आता त्याला असंख्य अपशकुन होतात. पुढच्या सर्गामध्ये सगळं अपशकुनांचं वर्णन आहे. खरा तर तो विजयाच्या अभिलाषेनं निघालेला आहे. मोठमोठ्या ढगांमधून आता काय काय दिसत त्याला अनुभव यायला लागलेत बघा. तर रक्तमिश्रित जलाचा अंगावर रोमांच उठवणारा असा वर्षाव व्हायला लागला. हे सगळे विचित्र अपशकुन त्याला व्हायला लागले. त्याच्या रथाचे घोडे तगडे होते आणि सुवर्णालंकारांनी मढवले होते, पण ते जेव्हा राजमार्गावरून अन्य मार्गावरून स्वैरपणे उधळायला लागले तेवढ्यात एक भलं मोठं गिधाड आलं. आपल्याकडे बघा काही पक्षी प्राणी शकुन अपुनक शकुन मानले जातात, तसं गिधाड आलेलं आहे, म्हणजे आपण ओळखायचं की हा अपशकुन आहे. आणि खराच्या रथावरील ध्वजाच्या सुवर्ण दंडावर त्यानं आक्रमण केलेलं आहे. तो रथ अस्ताला जाणाऱ्या सूर्यासारखा दिसायला लागला त्यानं आक्रमण केल्यामुळं. सगळं अंधारून गेलं आणि जनस्थानाच्या जवळ मोठा कर्णकर्कश आवाज करणारा असा एक खराचा तिथं रथ जेव्हा आलाय तेव्हा त्याचे घोडे घाबरून गेले, पशुपक्षीही भयानक आवाज करायला लागले आणि या भयंकर आवाजानं प्रखर तेजानं दशदिशा सगळ्या भरून गेल्या. पक्षी घाबरलेले आहेत, आपापल्या घरट्याकडे जायला लागले. रक्तमिश्रित जलाचा वर्षाव होतोय, त्यामुळे हे पशुपक्ष्यांना सुद्धा त्याची भीती वाटायला लागलेली आहे. आणि सगळे आकाशाकडं पाहतायत काय होतंय. सगळीकडं अंगावर रोमांच उठवणारा असा घनदाट भयंकर असा अंधार दाटून आलेला आहे. म्हणजे चांगल्या ह्याला निघताना प्रकाश येते असेल, चांगलं असेल, सूर्य असेल तर आपल्याला पुढे जायला एक संधी मिळते किंवा चांगलं वाटतं. आता सगळ्या दिशा उपदिशा ह्या कळेनाशा झाल्या, असं सगळं अंधारून आले बघा. आणि मग खराच्या धनुष्याच्या भयंकर अशा टणटकारानं पक्षी भेदरून गेले. तो आपला टाकतच होता, धनुष्य सोडतच होता. आणि सूर्याच्या जवळ परिघाप्रमाणे कबंध दिसायला लागले. कबंध ही एक योनी आहे. परवाच आम्ही जे म्हणलं ना तर ह्याला पुण्याला गेलेलो होतो, तिथे त्यांनी कदंब वृक्षाचं महत्त्व सांगताना छान सांगितलं की हा जो कबंध रामायणात वर्णन केलेला आहे, विचित्र त्यांचं सगळं रूप वेगळं असतं. तर त्या कबंधावरून तो कदंब म्हणजे कबंध असं मूळ शब्द आहे, पण झाडाचं नाव कदंब आलेलं आहे आणि त्या झाडाचं केवढं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं. त्याची फुलं किती छान असतात, त्याचं सगळं वर्णन असतं. आणि श्रीकृष्णाच्या वेळेला त्यावेळेला तर कदंब वृक्षाची आपल्याला खूप कथा आणि प्रसंग माहिती आहेत. तर ते वास्तविक त्या दिवशी आता हे चाललेत तेव्हा अमावस्या नाही आहे, पण मोठा ग्रह राहूचा पर्वकाळ आलेला दिसत होता. थंड वारा वाहत नव्हता की चंद्राचं सौम्य शीतल दर्शन होत नव्हतं. सूर्य असूनही न उगवल्याप्रमाणे दिसत होता, निस्तेज दिसत होता. म्हणजे सगळं हे विरुद्ध वातावरण निर्माण झालेलं होतं. चंद्रसुद्धा काजव्यासारखा असा निस्तेज क्षुद्र दिसायला लागला होता. आणि पाणी म्हणजे सगळे मासे जे वगैरे आहेत ते पाण्याच्या म्हणजे तळाशी अगदी घाबरून बसले होते. पाणी आटून जायला लागलं होतं नेमकं. आणि वाळलेल्या चिखलात कमलवेलींचे देठसुद्धा रुतून बसले. म्हणजे निसर्गातल्या सगळ्या चराचरावर हा परिणाम झालेला होता. कमळं सुकून गेलेली होती आणि फुलं वेली अगदी करपून गेल्यासारखी झाली होती. तम प्रेयातम जयत प्रेप्सु मशुभा शोणितोदका अभ्यवर्षन् महान मेघास्तुमूलं लोमहर्षणं ततोस्य ध्वजमाक्रम्य हेमदण्डं समुच्छ्रितं सहसैव महाकायस्तस्यै गृध्रसुदारुणा
जे मोठं गिधाड आलं त्याचं वर्णन असं केलेलं आहे. बभूवतिमिरं घोरं सुहतं लोमहर्षणं दिशो दिशो विदिशो वापी न व्यक्तं प्रचकाहिरे. दिशा कळत नव्हत्या, उपदिशा कळत नव्हत्या. आणि मग अशी सांगितलं जसं गिधाड आलं तसं आपल्याकडं अजून एक संकेत असतो बघा. अशा उल्का जर पडायला लागल्या तसं तोंड घट्ट मिटून घाबरून सगळ्या मैना बसलेल्या होत्या आणि अशा उल्का भराभर पडत होत्या त्या ठिकाणी. मोठी खळबळ निसर्गामध्ये माजलेली होती आणि अवेळी न घडणाऱ्या घटना घडू लागल्या. रथारूढ असलेल्या त्या दुष्ट खराच्या उद्दामपणामुळं पृथ्वी डळमळायला लागली. आपल्याला माहिती असेल रामाने एक बाण मारला तर पृथ्वी कशी सगळी कंपायमान झाली होती, तसंच या खरामुळं झालेलं आहे. सगळी वनं काननं सगळी भेदरून गेलेली आहेत. उल्काश्चापि सनिर्धाता निपेतुर्घोर दर्शनिश्वसा निस्वना प्रचचालमहीन चापि सशैल वनकानना खरस्य चरसस्तस्य नर्दमानस्य दुर्मते. तो रथ चालला लागला की सगळं अगदी खचून जायला लागलं. आणि त्यावेळेला खराची डावी भुजा, आपल्याकडं असं स्त्रियांचा डावा डोळा लावला तर चांगला म्हणतात आणि पुरुषांचा वाईट असतो, तसं तर त्याची डावी भुजा एकाएकी कंप पावायला लागली. आणि प्रकट झालेल्या मोठ्या अशा रोमांतकारी सगळ्या हे उत्पात पाहिल्यानंतर जिकडं बघावं तिकडं प्रत्येकाच्या बघणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. अगतिकतेनं हात कपाळावर जायला लागले. काय हे झाले, काय भयंकर घडते. आणि खर मात्र हे सगळं असं घडतंय तरी खर मात्र अगदी हा 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 करून विक्राळ अक्राळ असा तो हास्य करत होता. आणि त्याचं ते हास्य पाहून सगळे चिंता करत होते. बलवान दुर्बलांना घाबरत नाहीत असं तो स्वतः म्हणतो की मी बलवान आहे ना आणि राम म्हणजे दुर्बल आहे, तर ह्याला मी कधी घाबरणार नाही. तीक्ष्ण बाणांच्या साह्यानं आकाशातून तारकासुद्धा खाली पडायला लागले, इतके ते बाण मारत होते. आणि तो म्हणतो की जर मी रागानं बेभान झालो तर मृत्यूला सुद्धा, मला हे वाक्य फार आवडलेलं आहे, की मृत्यूला सुद्धा मरणाच्या मुखात घालू शकतो मी, एवढी त्याच्यामध्ये हे आहे बघा, रोग आहे. आणि मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी राघवाची आणि त्याच्या भावाची अशी अवस्था करतो की ते रक्तबंबाळ होतील आणि माझ्या अत्यंत बलवान अशा धनुष्याच्या तावडीतून मी त्यांना निष्ठूच देणार नाही. महोत्पातानि मान रौद्रान उत्थितान घोरदर्शनान न चिंतयाम्यहं वीर्यात बलवानि व दुर्बलान. आता जे सांगितलं तसं. अपितारा शरैस्तीक्ष्णै पातयेयं नभस्थलात मृत्युं मरणधर्मेण योजयेत चाहमुप्युत. मी सगळ्यांची योजना करेन, मृत्यूला इथं हे करेन, अगदी मृत्यूला सुद्धा जिंकून घेईन. राघवं बलोत्सिक्तं भ्रातरं चास्यत लक्ष्मणं अहत्वा सायकैस्तीक्ष्णे नोपवर्तितुमुत्सहे. आता माझे बाण आहेत हे जर टाकले तर ते निरुत्साही होतील, त्यांच्याजवळ ते त्याच्या पुढे ते निभावच करू शकणार नाहीत, निभाव लागू शकणार नाही. आणि तो म्हणतो की मला पाहिजे ते माझी जी बहीण आहे ती इच्छित रूप घेऊ शकणारी आहे आणि आता तिची इच्छा पूर्ण होईल अशी अवस्था करणाऱ्या त्या दोघा युवकांना मी युद्धात ठार करीन. आणि युद्धात कधीही जे दृश्य आजपर्यंत दिसलं नसेल ते तुम्ही सगळेजण पाहाल, असा तो सगळ्या आपल्या सेनेला अगदी हे करतोय, उत्साहित करतोय. तो म्हणतो मी कधी खोटं बोलत नाही. देवराज इंद्र जो रावणाचं वाहन होता त्याचा वज्रधारी हातसुद्धा मी युद्धात तोडेन. म्हणजे इंद्रावरही त्यांनी सगळ्याच देवतांना जसं रावणाने हे करून ठेवलेलं होतं ना, कामाला लावलेलं होतं. आणि मग त्याचं ते बोलणं ऐकून राक्षस सैन्य अतिशय उल्लसित झाले. बघा, समोरचा जर आपल्याला उत्साह आणणारा असेल आणि असं जर अगदी आत्मविश्वासानं बोलत असेल तर अगदी दुर्बलांना सुद्धा ती प्रेरणा येते, तशी त्याची अवस्था झालेली. आणि सगळेच जणू काही अलगद मृत्यूच्या पाशाजवळ निघालेले होते. आता सगळ्या ऋषीमुनींची काय अवस्था झाली होती तर त्यांचे आवाज ऐकू यायला लागले होते, घुमत होते. सगळे देवगण, ऋषीगण, सिद्ध, चारण सगळे युद्ध बघण्याच्या आकांक्षेनं हे जमू लागायला लागले होते, जमत होते. आणि सगळे पुण्यात्मे आपापसात म्हणत होते की आता त्रैलोक्यातही
गायी ब्राह्मण यांचं मंगल होईल. म्हणजे आता सगळ्यांना आशा आहे की आता राम आलेला आहे, म्हणजे आता सगळ्यांचं मंगल होणार आहे. या पौलस ते रावणाच्या या सैन्यात या राक्षसांना राघव युद्धात जिंकेल. सगळ्यांवर तो हे करणार आहे, कुरघोडी करणार आहे. आणि या सर्व दुष्ट राक्षसांचा नाश करून तो देवांना विजय मिळवून देईल, ऋषीमुनींना सुखी करेल. सगळे ब्राह्मण आणि त्रैलोक्याचंही सगळं आता मंगल होईल याचा विश्वास सगळ्यांना. जे वातावरण झालं आहे ते इकडे सगळ्यांना उल्लसित करणार आहे आणि तिकडं मात्र त्या राक्षसांना अत्यंत आपण प्रतिकूल असं वातावरण निर्माण झालं. समीयुश्च महात्मानो युद्ध दर्शन कांक्षया सुरै सार्धं मुनिगणा सिद्धाश्च सहचारणैः. हे सगळे जमलेत, सिद्ध जमले, चारण जमले, मुनी जमलेले आहेत, देव आहेत. समेत्यवोचु सहितास्तेन्योन्यं पुण्यकर्मणः स्वस्तिको ब्राह्मणा येती लोकभ्यश्च संगताः. म्हणजे सगळ्यांना आता आनंद होणार आहे. जयताम राघवो युद्धे पौलस्त्यान रजनीचरान पाकहंता यथा युद्धे सर्वान सुरपुंगवान. तर असुरांचे जे श्रेष्ठ आहेत या सगळ्यांना राघवराम आता नष्ट करील. आता खरं वेगानं रथ हाकत होता आपल्या सैन्याच्या पुढे आलेला आहे. त्याला पाहून राक्षस अतिशय आनंदित झाले, उत्साहित झाले आणि त्यांची नावं दिलेली बघा. 10 मुख्य राक्षस आहेत. शेनग्रीव, पृथुग्रीव, यज्ञशत्रू, महाविष, दुर्जय, करवीराक्ष, पुरुष, काळकार्मुक, मेघमाळी, महाबाहू, महास्य म्हणजे मोठे तोंड असणारा, काळ हेच धनुष्य असणारा. म्हणजे त्यांची नावं बघा अशी मोठे मोठे तोंड. आणि लोहितांबर म्हणजे लोखंडी जसं अस्त्र हे झालेलं आहे तसं लोहितांबर हे त्याचं नाव आहे. रक्तवर्णी असे अंबर म्हणजे वस्त्र, लोहित म्हणजे लाल असं भडक रंगाचं वस्त्र परिधान केलेलं. असे हे 12 पराक्रमी राक्षस थराला दोन्ही बाजूने घेरून त्याच्याबरोबर चालायला लागले. अशी एक आपल्याकडं बघा आता जशी सुरक्षा दल असतं तशा पद्धती त्यांचं हे सुरक्षा दलच असतं सगळं. आणि मग त्याच्यावर अजून 4 जण होते. महाकपाळ म्हणजे विशाल भाल असलेला, स्थूलाक्ष म्हणजे विशाल नेत्र असलेला, प्रमथ, त्रिशिरा असे 4 राक्षसवीर सेनेच्या पुढं होते. आणि सेनापती दूषणाच्या पाठोपाठ हे सगळे चाललेले होते. सगळ्यात पुढे दूषण आहे. आता सगळ्यांना वाटतंय की आज युद्धामध्ये त्या धनुर्धारी रामाला मी जिंकणारच. प्रत्येकाला ज्याला म्हणतात ना ओव्हर कॉन्फिडन्स तो होता सगळ्यांना आणि त्याचा वर्मभेद करणारच असं खरं म्हणायला लागतो. युद्धात त्या रक्तपिपासू राक्षसांची अवस्था अगदी रक्तबंबाळ होऊन उगवत्या सूर्याप्रमाणे ते लालेलाल दिसायला लागले. झाली त्यांची अवस्था एकेकाची. राक्षस वीरांची ती भयंकर वेगवान आणि युद्धाच्या अभिलांछेनं येत असलेली ती सेना एकाएकी त्या दोन्ही राजकुमारांजवळ येऊन पोहोचली. तिथपर्यंत आली आहे सेना आता. आणि ग्रहांची पंक्ती चंद्रमा आणि सूर्याच्या समीप आल्यासारखे दिसायला लागले. म्हणजे तिथलं वातावरण राम आणि कृष्ण हे सूर्य आणि चंद्रासारखे आहेत, तेजस्वी आहेत. सगळं त्यांचं जे तेज आहे ते सगळ्या तारकांप्रमाणे पसरलेलं आहे. सा भीमरूपा समराभिकामा सुदारुणा राक्षस वीरसेना तौ राजपुत्रौ सहसोपतस्थे माळा ग्रहाणाम इह चंद्र सूर्यो. फार सुंदर ही कल्पना केली, मला आवडली की चंद्र सूर्यच आहेत हे आणि सगळी ग्रहांची मालिका त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. तर असं हे सगळं वर्णन म्हणजे कौशल्याचा भाग आहे. नाहीतर काय खरं मला असं वाटलं होतं की आपण एका तासात त्या दूषणाचा वध झाला, 14,000 राक्षस मरण पावले आणि शेवटी खरालाही हे केलं. हे एक 5-6 वाक्यात आपल्याला हा सगळा प्रसंग खरं तर संपण्याजोगा आहे. पण ते वर्णन वाचत असताना असं वाटतं की हे आपल्याला कधी बघायला मिळेल सगळ्यांना. आपण एकट्याने आनंद घेण्यापेक्षा त्याचा सर्वांसह घ्यावा. आता पुन्हा राक्षस सैन्याचंच वर्णन खूप पुढं सुद्धा केलेलं आहे की तो खरं रावाचा राक्षस म्हणजे पराक्रमी राक्षस आश्रमाजवळ आलेला आहे बघा. आणि राम लक्ष्मणाने त्याला पाहिलं. आता रामाची जी सूक्ष्मता म्हणूया किंवा विचार करण्याची पद्धत आहे ती आता आपल्याला या सर्गामध्ये पाहायला मिळते
की तो खरं महाभयंकर अंगावर रोमांच उठवणारे असे सगळे उत्पात घडतायत आणि ते पाहिल्यानंतर समोर शत्रू उभा आहे. तो पाहिल्यावर राम पहिल्यांदा लक्ष्मणाला काय सांगतो बघा. तो म्हणतो की अरे महाबाहो लक्ष्मणा, हे सगळे महाभयंकर उत्पात घडत आहेत आणि ते सगळे प्राणीमात्रांचा नाश करणार आहेत. तर ते बघ लक्ष्मणा, तुझं हे रत्नजडित धनुष्य आता सज्ज कर. त्यांनी त्याला छान आव्हान दिलेलं आहे आता बरं का. आणि हे पशु पक्षी वनेचर सगळे वनात फिरणारे हे भीतीनं ओरडत आहेत. तेव्हा आपण आपला जीव धोक्यात आहे, आता आपल्यावर मोठा प्रहार होणार अशीही शंका सगळ्यांना येते. आणि म्हणतो आपल्यालाही तशीच आता सावधगिरी बाळगली पाहिजे. आणि तो म्हणतो की माझा हा भाऊ हळूहळू आता स्फुरण पावायला लागले. रामाला सगळे शकून व्हायला लागले. भाऊ स्फुरण पावणं हे त्याच्या अनुकूलतेचं लक्षण असतं. आणि आता तो म्हणतो की आता आपला विजय आहेच आणि शत्रूचा पराभव जवळ आलेला आहे. हे सगळं जे आहे ना हे शत्रूच्या विरुद्ध आहे. हे रामाचं असं सगळं निरीक्षण छान आहे. आणि तो फक्त म्हणतो की तुझं हे चक्र अत्यंत तेजस्वी आणि प्रभावी आहे, तेव्हा ते आता तू युद्धासाठी सज्ज कर. आता शुभलक्ष्मणी लक्ष्मणालाच तो पुन्हा सांगतोय की प्रभाहीन मुख असलेला आयुष्य भ्रष्ट होत असतो आणि शत्रूचा पराभव करून त्याचं मुख हीन दीन करून टाक. आता तो जो अगदी असा उत्थाम झालेला आहे तर त्याला तू आता हीनदीन करून टाक. आणि आजपर्यंत तू कधी केला नसशील असा पराक्रम तुला करण्याची संधी मिळाली बरं का. राम खूप छान इथं त्याला प्रेरणा देतोय. आणि अशी परिस्थिती यापूर्वी कधी म्हणतो उद्भवली नसेल. हे शूरवीरा, अशी अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा धनुर्धारी लक्ष्मणा, तू वैदेही सीतेला घेऊन या पर्वताच्या अत्यंत अशा सूक्ष्म किंवा अवघड गुहेत जा आणि तिला सुरक्षित ठेव. तिची सुरक्षितता आपल्यासाठी हवी आहे. बघा ना, 3 जणच आहेत, त्यात ती सीतामाई बरोबर आहे आणि तिला संरक्षण नको का? हा असा अचानक इतक्या 14,000 राक्षसांसह खरं आलेला आहे, दूषण आलेलं आहे. मग तो समोर दिसल्यावर रामानं पहिली ही काळजी घेतलेली. आणि तू माझ्या ह्या वचनाचा स्वीकार कर. त्वं गृहीत्वा तु वैदेहीं शरपाणी धनुर्धरः गुहामाविश शैलस्य दुर्गापादपसंहृती. झाडं बिडं भरपूर वेढलेली असतील, झाडांनी झाकलेली असेल अशा गुहेमध्ये सुरक्षित सीतेला ठेव. आणि हे शूरवीरा, माझ्या आदेशाचं त्वरेनं पालन कर. असं रामाला म्हणताच लक्ष्मण बाणांसह धनुष्य सिद्ध करून निघालाय. लगेच सीतेला घेतलं, दुर्गम अशा गुहेमध्ये गेला. आणि आता तो म्हणतो की मी आता शत्रूला ठार मारीन. असं म्हणून रामानं आता रामही सज्ज झालेला आहे. तो काही असं त्याच्यावर अवलंबून नव्हता, पण पहिली सीतेची काळजी घ्यायला सांगितलेली आहे. मग रामानं कवच परिधान केलं. आपल्याकडं जसं शिवाजी महाराजांच्या वेळचं आपल्याला माहिती आहे, चिलखत वगैरे, तसं हे कवच धारण केलेलं. आणि अगदी आपल्या काय म्हणू म्हणजे तळपणारं असं कवच रामानं परिधान केल्यानंतर ते अंधकारात मध्यानीचा सूर्य उगवावा असं तेजस्वी होतं बघा. तळपायला लागलेला आहे तो. आणि तो राम धनुष्य सज्ज करून तिथे धनुष्याच्या टणत्कारानं त्यांना एका क्षणात दशदिशा ह्या सगळ्या निनादून सोडलेल्या आहेत. त्याचं पौरुष आणि पराक्रम हे सागराचं जल उचंबळून वर यावं तसं सगळं द्विगुणित झालेलं आहे. आणि सगळे देवर्षी गंधर्व, त्यांच्यासमोर असणारे अन्य गुह्यक वगैरे अतिशय घाबरलेले आपापसात म्हणायला लागले. आधी पहिले घाबरले होते, पण आता म्हणतात हे दुष्ट पापी राक्षसांचं 14,000 सैन्य आणि हा धर्मात्मा राम एकटाच. पण काळजी पण वाटते हो. रामाचा जरी विश्वास असला, रामावरचा जरी विश्वास असला तरी शेवटी आपल्या माणसाला असं ह्याच्यात संकटात पडलेलं पाहिल्यानंतर काळजीच वाटते ना मोठ्यांना. आता हे युद्ध कसं होणार? हा राक्षस काय असं पाहिजे ते मनाला कामरूपधारी आहे. म्हणजे जी वाटेल ते इच्छा होईल तशी ती रूप धारण करायची ना. आणि म्हणून सर्व ज्ञात आहे. तेव्हा आता पृथ्वीच्या आत हा गुप्त झाला आहे.
हा राम मनुष्य देहधारी असल्यानं त्याच्यावरील प्रेमामुळे आम्हाला सगळ्यांना भय वाटते, असा तो विचार करत असतानाच तो युद्धस्थानी पोचला. आता हे सगळ्यांचे विचारांची जी एक काय म्हणू आपण गती असते किंवा विचारांची प्रत्येकाची वेगळी असते पद्धत म्हणा किंवा विचारांची ताकद, तर त्याप्रमाणे आता ह्याचे आपल्याला अनुभव येतात की सगळ्यांच्या मनात रामाबद्दल किती प्रेम आहे. आता रामाचं प्रत्यक्ष राक्षस सेनेशी युद्ध होतं. पहिल्यांदा काही सेनापती आणि खरं लगेच मरणार नाही आहेत, तर विविध प्रकारचे ते राक्षसांचे वेश कसे आहेत त्याची वर्णन इतकी छान केलीत की असे ओंगळ वेश आहेत, क्रूर कर्मा असे राक्षस आहेत, ते वाटेत दिसणारे, ते धान्य तुडवत चाललेत, म्हणजे सगळी दुष्टवृत्ती आहे ना त्यांची. सगळ्याचा नाश करत 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 असे ते येतात आणि रामाला म्हणतात, रामा थांब, आता मारला जाशील. ते सगळं ओंगळ सैन्य, राक्षस सैन्य हे रामाच्या आसनावर किंवा त्याच्यावर असे निरनिराळ्या प्रकारचे शस्त्रांचा मारा करायला लागले. सगळ्या बाजूनी रामाच्या आश्रमावर अनेक प्रकारच्या शस्त्रांचा मारा करायला लागले आणि सगळ्या बाजूनी संरक्षण असूनसुद्धा अतिशय रागानं प्रहार करीत करीत पुढे यायला लागले. पावलं टाकतायत, ते अतिशय बलवान आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत असं ते राक्षस सैन्य शिंग असलेल्या प्राण्यांचे कळप सर्वांना त्रास देत चालले. म्हणजे धान्य सगळी नासाडून करतायत, सगळ्या वस्तूंचा पक्ष्यांचा, आणि सगळ्यांना पीडा देत देत असं चाललेलं होतं. त्यांच्या आवाजानं सगळं वन हे उद्ध्वस्त किंवा गर्जनेनं भरून गेलेलं होतं. आता ते म्हणतात, तिष्ठ राम हतोसीती दृष्ट्वा विकृत दर्शना विनर्दमाना बहुधान्ये विश्रब्धमागता. सगळं धान्य बिन्न उडवून टाकतायत, ते करतायत, उधळून टाकतायत. यन्निवृत्तम तु तत्सैन्यम एकाश्व मेकाध सभवत्तदा पीडितम ह्यभवत् सर्वं यूथम विषाणीनाम. ते सगळे विषारी आहेत ना, म्हणजे असे शिंग विंग असलेले असे आहेत, ते आहेत. तर ते आपल्या त्यांच्यानुसार ते आचरण करणार आहेत, त्यांचे नियम सगळे वेगळे आहेत. पण त्यामुळं ते तपस्वी जनांना घाबरून सोडत होते. तपस्वी जन आता सगळे सैरावैरा धावायला लागले. जिकडं तिकडं आवाज येत नाही अशा बाजूला ते जायला लागले, अशी जागा शोधायला लागले की शांत असेल अशा ठिकाणी. तपस्व्यांची तशी अवस्था, म्हणजे तपश्चर्येच्या जोरावर ते म्हणलं तर वाटेल ते करू शकतात, पण असे धाड आल्यानंतर त्यांनी काय करायचं. आणि मागं वळूनसुद्धा पाहायची त्यांची ताकद नव्हती. अंधारानं वेढलेला सूर्य जणू निस्तेज झालेला होता आणि राक्षस सैन्याला प्रतिकूल असे हे आत्ता मगाशी म्हणलं तसं सगळे वारे वगैरे वाहत होते. तेन शब्देन वित्रस्ता तपसावनचारिणः दद्रू यत्र निःशब्दं पृष्ठतो नाव्यलोकयन् अभवत् निप्रभः सूर्योस्तिमिरेण समावृतः. तिमिर म्हणजे अंधार, अंधारानं सगळं भरून गेलेलं आहे. मारुतः प्रतिकूलश्च राक्षसान् नामभूतदा. राक्षसांच्या या प्रतिकूल सगळं वागण्यामुळं वारासुद्धा विचित्र वागत होता. भरती आलेल्या सागराप्रमाणे समुद्राला शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन वेगानं त्या सैन्याच्या समोर आलेला येता. आणि रणधुरंधर युद्धनीती यामध्ये तरबेज असलेला राम, युद्धाला प्रवृत्त झालेले युयुत्सू. मला युयुत्सू शब्द म्हणलं की अगदी गीता आठवायला लागली. युयुत्सू समुपस्थितम, तिथेही सगळे युद्धाला प्रवृत्त झालेले होते कौरवांकडचे, आणि त्यामुळं तशीच इथं अवस्था झालेली. बरोबर मला ते वर्णन आठवायला लागलं. मग रामानं रागानं बेभान होऊन आपल्या भात्यातून बाण काढून धनुष्याला जोडून, आता रामाच्या पराक्रमाचा काय हे आहे, म्हणजे निस्सीम आहे, सीमाच नाही, असीम आहे. आणि तो बाण सगळ्या सैन्यावर सोडला त्यांनी. रागानं लाल झालेलं होतं. रामसुद्धा असा काही जरी सत्वगुणी असला तरीसुद्धा जशास तसे, हे दुष्ट आहेत तर दुष्टाचे दुष्टपणानंच वागलं पाहिजे, नाही का. आणि म्हणून तेजपुंज अशा त्या रामाला पाहून ते भयंकर सैन्य आता हादरलं. कारण त्यांनी त्याचे जे बाण आहेत ते सगळीकडे असे जाळ्यासारखे पसरलेले आहेत. आता
जसं शंकरानं दक्षाच्या यज्ञात आपलं पिनाक धनुष्य उचलून सज्ज केलं होतं, तशा ह्या धनुष्य सज्ज केलेल्या रामाला पाहून सगळं राक्षस आता एकदम ज्याला म्हणतात ना स्तब्ध झालं, स्तिमित झालं. आणि ते सैन्य एकाएकी निश्चल झालं, त्यांचा आवाज फुटेना. एकदम स्तब्ध झालेलं सैन्य अशा प्रचंड पर्वताप्रमाणे भासायला लागलं. एवढी मोठी त्यांची सेना होती ना. त्यावेळेला जवळच असलेल्या दूषणाला खरं म्हणतो, अरे इथं नदी आडवी आली का, एकदम हे ठप्प कसे झाले. म्हणून हे सैन्य अचानक थांबलं. म्हणतो, अरे दूषणा, शत्रूला दूषणच असलेला तू लवकर जाऊन पाहून ये बरं. काय शब्द वापरलाय त्यांनी, दूषण नाव आहे आणि शत्रूलाही दूषण देणार. तर असा तू आहेस तर पटकन बघून ये. आणि सैन्याच्या मधोमध असलेला दूषण वेगानं रथातून सैन्याच्या पुढं येऊन जरा निरखून पाहतोय. आणि युद्धासाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला राम त्याला दिसलेला आहे. त्याचा बाण मदनाला जाळणाऱ्या शंकराच्या अग्निशिखेप्रमाणे दिसत होता रामाचा. आणि शत्रूला अत्यंत पीडा देणारा, रागानं बेभाम झालेला असा तो आता दूषण खराजवळ येऊन म्हणतोय की अहो, हा धनुर्धारी राम सज्ज होऊन आपल्या समोर आलेला आहे, धनुर्धारी. आणि त्याला पाहून आपलं हे सैन्य सगळं घाबरून गेले, निस्तब्ध झालंय, निशब्द झालं आहे. आणि राक्षसांचं हे भय आणि दुःख पाहून मी मात्र आश्चर्यचकित झालो. त्याला आश्चर्य वाटतं की एवढी आपली राक्षस सेना ती अशी कशी हतबल व्हावी. आणि त्याचं एकट्याचं बळ एवढं, आपलं बळ आता एकमेकांना मिळू देत म्हणतो. आणि म्हणून खर रामाच्या दिशेनं निघालेलं आहे. त्याला जाताना पाहून सैन्यसुद्धा वेगानं जायला. शेवटी शत्रूला सामना करण्यासाठी सेनापती किंवा जो प्रमुख आहे त्यानं पुढं व्हायलाच पाहिजे ना. अशी फक्त राक्षस सेनेची दाणादाण सगळी केलेली आहे रामानं. ती त्याच्यासाठी एक पूर्ण सर्ग आहे. आपल्याला होईल तेवढं आपण बघूया की त्या खराचं सुसज्ज असं सैन्य आपल्या आश्रमाकडे येतंय पाहिल्यानंतर रामाला जेव्हा पाहिलं तेव्हा खराचा राग द्विगुणित झालेला आहे. त्याचा क्रोध असा अनावर झालेला आहे, तो बेभान झालेला आहे. आणि सारथ्याला आपल्या मोठ्या आवाजात म्हणतो की जिथं तो राम धनुष्य सज्ज करून उभा आहे ना, तिथं मला घेऊन चल, तिथं रथ नाही. लगेच त्या सारथ्यानं तिथं रथ नेला, त्या दिशेनं वळवला. आणि खरानं रामाला क्षुद्र समजलेलं आहे. आणि रामाकडे एक अशी नजर टाकली की त्याला वाटतं आता मी रामाला एका क्षणात हतबल करून टाकेन. आणि सचिवांनी सुद्धा परावृत्त करून सुद्धा त्या खरानं आता त्या ठिकाणी तो भिडलेला आहे. राक्षस सैन्याच्या मधोमध रथारूढ झालेला आहे. आणि सगळ्याच्या सगळ्या तारांमध्ये रक्तवर्णी जसा मंगळ आपल्याला माहिती आहे तो हे नसतो, सगळ्यांना म्हणजे तो आपल्याला अनुकूल नसतो, तसा तो रक्तवर्णी मंगळ जसा असावा तसा तो आता खर तिथं दिसत होता. तो बेभान झालेला आहे क्रूरकर्मा. आणि रामावर नानाविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करायला लागलेला आहे. आता युद्धाला खरं तोंड फुटलं. मग लोखंडी मुदगर, भाले, तलवारी, परशू, मगाशी जी सगळी शस्त्र सांगितली ती आता प्रत्यक्ष तिथं वापरण्यात यायला लागली. आणि मेघांच्या सारखे विशालकाय असे महाबली निशाचर या ककुत्सपुत्र रामावर विजिगीषेनं म्हणजे विजयाच्या इच्छेनं शस्त्रास्त्रांचा वर्षाव करू लागले. जणू एखाद्या महामेघानं पर्वतराजावर लक्ष पर्जन्यधारांचा वर्षाव करावा, अशा सुंदर उपमा पण दिलेले. ते बलाहक संकाशा महानादा महाबला अभ्यवर्षत काकुत्स्थम यातुधाना जिघांसवहा. जिघांसवहा म्हणजे सगळे विजयाची इच्छा करणारे, जिंकण्याची इच्छा करणारे असे सगळे, जसे रुद्राचे किंवा शंकराचे सुद्धा सगळे जे पार्षद असतात किंवा त्याचे जसे सैन्य असतं आणि ते शिवाला घेरतात, तसं ककुत्सपुत्र राम भयंकर अशा राक्षसांनी वेढला गेला होता. आणि असा जसा समुद्र नद्यांच्या प्रवाहाला आत्मसात करतो, अनेक प्रवाह आपल्यामध्ये सामावून घेतो, तसं राघवानं आपल्या बाणांनी राक्षसांनी सोडलेल्या त्या अस्त्रांना ग्रासून टाकलं. आता एका क्षणात काय मारायचे ते मारा, त्यांनी त्यांना सगळ्यांना ग्रासून टाकलेले. आणि त्या शस्त्रास्त्र प्रहारांनी
रामाला मात्र काही इजा झाली नाही, उलट त्याच्याभोवती ते एक जाळच तयार झालं. त्याच्या शरीरावर कुठे कुठे छोट्या जखमा झाल्या, पण संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी ढगांनी वेढलेला सूर्य जसा दिसतो, कधी कधी क्षीण तेज दिसतो, तसा तो मात्र सगळ्या शस्त्रास्त्रांचा कडेनं हे असल्यामुळं, जाळं झाल्यामुळं थोडा निस्तेज दिसायला लागला, एवढंच. पण हजारो जण तिथं जमलेले होते आणि हा एकटाच राम आता होता, कारण लक्ष्मण अजून तिथे उपस्थित झालेला नाही. तर जणू काही रामाच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार झालेलं होतं आणि राम अतिशय क्रोधायमान झालेला होता.